सुगरण कट्टा। मी शेफ पूजा बोडके। आज मी तुम्हाला बटाट्याचे पोहे दाखवणार आहे, आलू पोहे। अतिशय टेम्पटिंग अशी रेसिपी आहे। आंबट, गोड, तिखट तिन्ही चवी यात असतात आणि आपण महाराष्ट्रीयन जे आहेत त्यांचा पोहे हा आवडता पदार्थ आहे। आपल्याकडे हा नाश्त्याला असतो। चला तर मग बघूया ह्यासाठी काय साहित्य आणि कृती लागेल। तर इथे मी पोहे करण्यासाठी एक साधारण खाली भांडं ठेवलेलं आहे, त्यावरती ही चाळणी आहे आणि चाळणीवरती पोहे टाकणार आहे। साधारण हे मी 2 कपाच्या आसपास घेतलेले आहेत। हे पोहे व्यवस्थित चाळून घ्यायचे आहेत, जेणेकरून जे काही कचरा असेल तो क्लीन करून चाळणी करून नंतर ह्यावरती मी पाणी टाकून याला स्वच्छ धुवून घेणार आहे। तुम्ही हवं तर डायरेक्ट नळाखाली सुद्धा पकडून वॉश करू शकता। चाळणीत घेतल्यामुळे जे काही आहे वॉटर खाली निघून जाईल। आता ह्याला मी साधारण 2 वेळा धुवून घेतलेले आहे। आणखी एकदा पाणी टाकलेले होते आणि साधारण एक 5 ते 10 मिनिट याला साईडला असंच ठेवते, म्हणजे पोहे छान फुलून येतील। तर फ्रेंड्स, इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि ह्यामध्ये साधारण 2 ते 3 चमचे तेल टाकत आहे। तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता ह्यात मी मोहरी साधारण 1 टीस्पून, जिरं 1 टीस्पून। या पद्धतीचं जिरं मोहरी क्रॅकल झालेच पाहिजे, त्याशिवाय दुसरं काही साहित्य टाकू नका। आता ह्यात हिंग साधारण 1/4 टीस्पून। आता ह्यावरती हिरव्या मिरच्या टाकत आहे। मी एका मिरचीचे 2 तुकडे केलेले आहे, मधोमध स्लिप करून घेतलेले आहे, जेणेकरून ती बाहेर काढता येईल मुलांना। आणि आता ह्यावरती मी उकडून कापलेले बटाटे टाकणार आहे। साधारण हे 2 बटाटे आहेत। आता ह्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं। फ्रेंड्स, यात मी उडदाची डाळ वापरलेली नाहीये। तुम्ही हवं तर जिरं मोहरी टाकता त्यावेळेला 1 टीस्पून उडदाची डाळ टाका, तीही छान लागते। आता ह्यामध्ये मी साधारण अर्धा टीस्पून हळद टाकलेली आहे। त्याचसोबत चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। साखर 1 टीस्पून, किंवा तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्तही करू शकता। ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेते। साधारण 1 मिनिट असंच राहू देते, जेणेकरून साखर वगैरे मेल्ट होईल। आता साधारण 1 ते 1.5 मिनिट झालेला आहे, छान मिक्स झाला। आता ह्यावरती मी हे जे भिजवून ठेवलेले पोहे होते ते टाकत आहे। आणि ह्यात कोथिंबीर, अर्ध्या लिंबाचा रस आणि तिखट, गोड, आंबट असे तिन्ही चवी यात येतील छान। तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि आता
ह्यामध्ये व्यवस्थित एकजीव झाल्यावर फ्राय केलेले शेंगदाणे आहेत आणि कढीपत्ता मी वरून टाकत आहे, म्हणजे शेंगदाण्याचे जे दाणे आहेत ते छान क्रिस्पी राहतात, मऊ होत नाहीत. आणि ह्याचमुळे मी उडदाची डाळ टाकलेली नाहीये, कारण मी शेंगदाणे भरपूर वापरते. शेंगदाणे आणि कढीपत्ता ही छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण 1 ते 1.5 मिनिट ह्याला झाकण ठेवून छान वाफ येऊ देते. तर 1 मिनिट झालेला आहे, छान वाफ आलेली आहे. हे गरमागरम बटाटा घालून पोहे रेडी झालेले आहेत. ह्याला मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. तर फ्रेंड्स, ही झटपट कृती जर तुम्ही पाहिली असेल तर नक्की हे पोहे ट्राय करा आणि कसे झालेत हे मला कमेंटद्वारे कळवा. त्याचसोबत या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब शेजारी एक बेल आयकॉन असेल तोही प्रेस करा, म्हणजे माझ्या ऑल अपकमिंग व्हिडिओजचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर फ्रेंड्स, भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. बाय.